तर झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीला तोंड टेकली अटक झाली असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। सरकारी जमीन असताना खरेदी खत करण्यात आले, त्यानंतर हे प्रकरण समोर आल्यानं अधिवेशनापूर्वी थातूरमातूर कारवाई करण्यात आली। ही कारवाई पूर्ण नाही, जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीत ज्याच्याकडे 1% शेअर आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आली, मात्र 99% शेअर्स असणारा अजूनही मोकाटच असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। यातून सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा सवालही त्यांनी केलेला आहे। पुण्यामध्ये तर हजारो एकर जमिनी अशाच घातल्या गेल्या आहेत। अलीकडेच आलेला मुंडवा प्रकरण हा त्याचाच भाग आहे असं मी मानतो। त्यामध्ये सरकारी जमीन, महारवतनाची जमीन असं म्हटलं जातं, सरकारी का 7/12 वर पूर्णतः सरकार नोंद असताना त्याची खरेदी खत होतं आणि त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर थातूर मातूर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही। शीतल तेजवानीला केवळ अटक निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या तोंडावर दाखवण्यासाठी केली जाते आणि खरगे समितीचा अहवाल त्याला मुदतवाढ दिली जाते। यातून हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ज्यांच्याकडे 99% शेअर आहे ते मोकाट आहेत आणि ज्यांच्याकडे 1% शेअर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे। यावरूनच सरकारची कुणाला वाचवण्याची भूमिका आहे हे आता स्पष्ट दिसत आहे आणि अटक केलेल्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते, हे सुद्धा महायुती सरकारचा अजब न्याय आहे असं म्हणायला हरकत नाही।